आणि पुढची बातमी चंद्रपूरमधून. चंद्रपूर महापालिकेमध्ये लवकरच काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा गट हा गठीत करण्यात येईल. त्याबरोबरच ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा मागितल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलंय. त्याबरोबरच चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल असा दावा देखील त्यांनी केलेला आहे. तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर बसेल असा दावा हा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये लवकरच काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा गट हा गठीत करण्यात येईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आलेले आणि 27 जणांचा एकत्रित स्वरूपाचा गट हा लवकरच गठीत होईल. काही इतर आणि काही अपक्ष अशांची मोड बांधत असताना पुढे मित्रपक्षाने आमच्यासोबत यावं ही चंद्रपूरमध्ये आमची अपेक्षा आहे. उभाटाचे नगरसेवक हे आमच्यासोबत यावे यासाठी पक्ष पातळीवर चर्चा सुरू आहे. वंचित आघाडी देखील आमचा मित्रपक्ष आहे, नात्यानं ते आमच्यासोबत आले पाहिजे अशा पद्धतीची एक चर्चा पक्षात सुरू आहे. आणि काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा बसेल ही आपल्याला या निमित्ताने खात्री द्यावीशी वाटते. भाजपला आमचा कुठलाच प्रकारचा फायदा होणं ह्या केवळ वल्गना किंवा एक चित्र निर्माण केला जातो. मुळात भाजपमध्येच त्रांगड आहे. 3-4 गट झालेले आहेत आणि या गटाचाच फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.